हॅलो एव्हरीवन. तर आज आपण करणार आहोत पालक पराठा. तर पालक पराठासाठी काय काय लागतं त्याची रेसिपी आपण बघणार आहोत आज. पालक पराठा करण्यासाठी मी एक जोडी पालक घेतली होती आणि पालक एकदम बारीक कट करून घ्यायचे आहे. बारीक कट केल्यानंतर त्याला आपण वॉश करून घेणार आहोत. वॉश केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण त्याला शिजवून घेणार आहोत. शिजवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये आपण त्याला पाणी काढून घेणार. पाणी काढल्यानंतर आपण हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जिरे टाकले आहेत. त्यानंतर आपण ते बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याचं पीठ तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये आपण ओवा ॲड करणार आहोत. ओवा ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण तीळ ॲड करणार आहोत. तीळ नंतर आपण त्यामध्ये हळद ॲड करणार आहोत. हळद ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर जे आपण मिक्सरमधून ग्राइंड केलं होतं ती चटणी टाकणार आहोत. ती चटणी टाकल्यानंतर आपण मिक्सरमधून पालक ग्रेव्ही करून घ्यायची आहे आणि ती त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी देखील टाकलं आहे. त्यानंतर आपण ते मळून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर त्याचा थोडा छोटासा पेढा तयार करायचा आणि ते पूर्ण लाटून घ्यायचे. लाटून झाल्यानंतर आपण त्याला गॅसवर टाकणार आहोत. तव्यावर टाकल्यानंतर ते दोन्ही साईडनी भाजण्यासाठी आपण वरतून त्याला तेल लावणार आहोत. त्यानंतर आपण डिशमध्ये सर्व करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता किती छान लुसलुशीत अशी आपली पालक पराठा तयार झाला आहे.